तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे एकदम शॉर्ट अँड सिंपल व्हिडिओ असेल की आपण कसं मेटास्प्लॉयटेबल जे आहे ते कसं आपण इन्स्टॉल करू शकतो ते. तर चला स्टार्ट करतो आता. सर्वात पहिले तर इकडे ब्राउझर ओपन करा. ब्राउझर ओपन केल्यानंतर सिम्पली इथे सर्च करा मेटास्प्लॉइट डाउनलोड. ठीक आहे, तुम्हाला सर्च करायची गरज नाही लागणार, मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. तर इकडे आल्यानंतर इकडे तुम्हाला सोर्स फोर्सची एक लिंक भेटेल. ठीक आहे, तिथूनच डाउनलोड करा. ठीक आहे, सोर्स फोर्स इथे आपण सर्च करूया, किंवा जर तुम्ही मेटास्प्लॉइट सर्च केल्यानंतर इकडे जाल ना, तेव्हा डाउनलोडिंगमध्ये पण तो तिथेच तुम्हाला रिडायरेक्ट करेल. ठीक आहे, बघा डाउनलोड. तर तुम्हाला इथे हे सर्व तुम्हाला दिसेल, पण आपल्याला आता हे बघा हे डायरेक्ट कॉलने वगैरे इन्स्टॉलेशन करायला सांगतोय तो. पण आपल्याला आता हे सर्व न करता तर आपण एक काम करूया, सिम्पली सोर्स फोर्स डाउनलोड करूया, सर्च करूया सॉरी. तर ही लिंक येईल आपल्याला इथे, बघा ही इथे क्लिक करा. मी तुम्हाला खाली लिंक देईन, तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्हाला इथेच या, तुम्ही ते मगाशी मी तुम्हाला सांगितलं ते सगळं फॉलो नका करू. सिम्पली इकडे डाउनलोडवर क्लिक करा. डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर इकडे सिम्पली डाउनलोडिंग स्टार्ट होईल. बघा इथे डाउनलोड विल शॉर्टली स्टार्ट. ठीक आहे, हे ते नंतर तुम्हाला जिथे सेव्ह करायचं ते तुम्ही सेव्ह करू शकता. ठीक आहे, तर हे मी आता डाउनलोड केलेलं आहे. का डाउनलोड केलेलं आहे तर माझा टाईम वाचेल, आपला टाईम वाचेल, व्हिडिओ पण शॉर्ट राहील, म्हणून मी तुम्हाला आधीच डाउनलोड करून ठेवलेलं आहे. जर तुम्हाला डाउनलोडिंगमध्ये पण काही इश्यू येत असेल तर तुम्ही मला सांगू शकतात, मी त्याला नक्की उत्तर देईन आणि तुमचा एरर सॉल्व्ह करेन. हे सर्व झाल्यानंतर सिम्पली काय करायचं, मी इथे डाउनलोडमध्ये सेव्ह केलेली आहे. बघू शकता इकडे डाउनलोडमध्ये आहे माझी. ओके, एक मिनटं, डाउनलोड्समध्येच मी सेव्ह केली होती. हे बघा ही metasploit-linux.zip ही अशी तुम्हाला येईल. ठीक आहे, तर अशी डाउनलोड आल्यानंतर सिम्पली इथे राईट क्लिक करा आणि एक्स्ट्रॅक्ट ऑलवर सिम्पली क्लिक करायचं आहे. मला काहीच नाही करायचं, फक्त ती जी फाईल आहे ती डाउनलोड करायची आहे. डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये ऑलरेडी ती ॲज अ VMwareचीच फाईल आहे आणि ती VMwareची फाईल तुम्हाला डायरेक्ट ओपन करायची आहे VMwareमध्ये. बस एवढंच आहे. आणि हे बघा आता हे एक्स्ट्रॅक्टिंग चालू आहे, हे पण लगेच फास्टच होते एक्स्ट्रॅक्टिंग. हे झाल्यानंतर मी जसं सांगितलं VMX फाईल असते, .vmx नावाची एक फाईल असते. बघू शकता, बघा आता ही मेटास्प्लॉइट जी आहे ती एक्स्ट्रॅक्ट झाली. या फोल्डरमध्ये जा. या फोल्डरमध्ये आल्यानंतर इकडे बघा ही VMX फाईल आहे. तुम्हाला प्रॉपर्टीजमध्ये जाऊन दाखवतो. ही बघा ही VMX फाईल जी आहे मेटास्प्लॉयटेबल VMX, याच्यावर डबल क्लिक करा आणि ही डायरेक्ट VMwareमध्ये ओपन होईल तुमच्या. ठीक आहे, VMwareमध्ये बघा ओपन झाली VMware. आणि इकडे सिम्पली पॉवर ऑनचं डायरेक्ट ऑप्शन आलेलं आहे. तुम्हाला काहीच इन्स्टॉलेशन नाही करायचं आहे, काहीच नाही करायचं आहे. इकडे तुम्हाला अजून एक दिसतंय मेमरी, म्हणजे तुम्हाला रॅम किती द्यायचं आहे. रॅम तुम्ही 1 GB देऊ शकतात, पण ठीक आहे, मेमरी एवढी 512 आणि 1 प्रोसेसर पण ठीक आहे. तुम्हाला वाढवायचं तर तुम्ही वाढवू शकता. इथे एडिटवर क्लिक करून तुम्ही इथे कॉन्फिगरेशन चेंजेस करू शकतात. 1 GB रॅम द्यायचं तर 1 GB रॅम द्या. इथे प्रोसेसर्स वाढवायचे आहेत तर तुम्ही प्रोसेसर्स वाढवू शकतात. ठीक आहे, तुम्ही सध्या नाही वाढवत आहे. सिम्पली पॉवर ऑन दिस व्हर्च्युअल मशीन. आणि असं काही जर पॉपअप आलं तर सिम्पली आहे कॉपी एडिटवर क्लिक करा आणि हे आता स्टार्ट होईल. हो, जर तुम्ही प्रोसेसर्स कमी दिलेत किंवा रॅम कमी दिल्यात तर स्टार्टअपसाठी ऑब्वियसली तो जास्त वेळ घेऊ शकतो. पण ठीक आहे, मला चालेल, एक जास्त वेळ तसा पण नाहीच घेत तो, लगेचच इन्स्टॉलेशन आणि लगेचच बूट होतो तो. हे फर्स्ट टाइम होते म्हणून कदाचित जास्त वेळ पण लागू शकतो. आता बघा सिम्पली आलेला आहे लॉग इन. तर इकडे तुम्हाला दिसेल लॉग इन विथ MSF ॲडमिन अँड MSF ॲडमिन टू गेट स्टार्टेड. तर इथे मी सिम्पली कर्सर क्लिक करा आणि इथे मी टाकतो MSF ॲडमिन. तर युजर नेम पण MSF ॲडमिन आहे आणि पासवर्डसुद्धा MSF ॲडमिन आहे. तर पासवर्ड पण टाकतो MSF ॲडमिन. ठीक आहे, पासवर्ड काली लिनक्समध्ये कधीच शो होत नाही, तो डिस्प्ले होत नाही, तो एंटर होत असतो पण बॅकग्राऊंडमध्ये. ठीक आहे, आता बघा मी पासवर्ड एंटर केला आहे, तुम्हाला दिसत नाही आहे, पण जसं मी एंटर करेन तसं माझं लॉग इन झालेलं आहे. मी इफ कॉन्फिग करून तुम्हाला दाखवतो. इफ कॉन्फिग, एक मिनटं, इफ कॉन्फिग. ठीक आहे, एंटर करतो. आता तुम्हाला IP ॲड्रेस वगैरे दिसेल. बघायचा IP ॲड्रेस आहे 138.142.138. ठीक आहे, त्यानंतर हे सर्व तुम्हाला इथे दिसते, म्हणजे आपले सक्सेसफुली लॉग इन झालेली आहे. ठीक आहे, एवढं सिम्पल होतं इन्स्टॉलेशन. तर होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर काही कमेंट्समध्ये सांगू शकतात, तर काही जर मला सजेशन द्यायचे असेल तर मला सजेशन देऊ शकतात. मला काही एरर वगैरे आले तर ते पण सांगा, मी त्याचं नक्की उत्तर देईन. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं. होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.